एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी गणितात नापास झाले, 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर किती विद्यार्थी पास झाले असा प्रश्न विचारलेला आहे. आता हे गणित कशा पद्धतीने सोडवायचं बघा. दोन्ही वेगवेगळे विषय दिलेले आहेत आणि दोन्ही विषयामध्ये काय झालेले आहेत, विद्यार्थी नापास झालेले आहेत. म्हणून सुरुवातीला काय करायचं, या दोघांची बेरीज करून घ्यायची. गणितात नापास झालेले अधिक इंग्रजीत नापास झालेले, काय करायचं, गणितात नापास झालेले अधिक इंग्रजीत नापास. गणितात किती टक्के आहेत, 40% नापास झालेले आहेत, इंग्रजीमध्ये 30% नापास झालेले आहेत. दोघांची बेरीज केली तर किती आली, 70% आली. आता काय करायचं, याच्यामधून 70%मधून दोन्ही विषयात नापास झालेल्यांचे काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. 70% मधून दोन्ही विषयात नापास किती टक्के झालेले आहेत, 10% झालेले आहेत. वजा 70 वजा 10 किती आले, 60 आले, 60% आले. आता एकूण टक्के किती असतात, एकूण टक्के हे 100 असतात. वजा नापास झालेले विद्यार्थी किती आहेत, 60%. म्हणजे 100 वजा 60 केलं तर काय राहिले, 40%. आता 40% काय झाले, 40% हे पास झालेले विद्यार्थी आहेत. हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा.